एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, विश्वसनीय सूत्रांकडून आली आहे। राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। लवकरच आता महायुती सरकार मधल्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहेत। अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होणार आहेत, तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे अशी ही शक्यता आहे। अनेक बड्या मंत्र्यांना धक्काही बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। अत्यंत विश्वसनीय सूत्रांची ही माहिती आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। एक अत्यंत धक्कादायक माहिती मिळते की आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळामध्ये बदल होऊ शकतात अशी माहिती मिळते। काय अधिक माहिती? निश्चितपणे जर का पाहायला गेलं तर महायुतीमधल्या काही मंत्र्यांनी काही वक्तव्य केले होती, ज्यामुळे महायुती सरकारवरती काही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते आणि त्यामधल्या पक्षश्रेष्ठींनी त्या मंत्र्यांवरती नाराजी देखील व्यक्त केली होती। आणि आता अशी माहिती समोर होते आहे की जे वाचाळवीर मंत्री आहेत, ज्यांच्याकडून चुकीचे वक्तव्य झालेले आहेत, अशा काही मंत्र्यांना, तसेच ज्यांची कामाची जे अजून ज्यांनी कामं ज्यांची नीट नाहीत अशा देखील मंत्र्यांना महायुती सरकार धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे। काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे। जे मंत्री आहेत त्यांचा पत्ता जो आहे तो कट होणार आहे। मात्र हे पाहणं महत्त्वाचं आहे की हा जो धक्का आहे, हा जे मंत्री पद ज्या मंत्र्यांची पद कट होणार आहेत ते कधीपर्यंत होणार आहेत, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, तोपर्यंत हे होणार आहे का किंवा त्याच्या आधी होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी देखील जे मंत्री आहेत ज्यांनी याआधी सरकार अडचणीमध्ये येईल अशी काही वक्तव्य केली होती आणि तसेच ज्यांची कामं अद्याप पूर्णपणे नीट नाही आहेत अशा काही मंत्र्यांना महायुती सरकार डिच्चू देणार आहे। हे विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती आहे ती साम टीव्हीला दिलेली आहे। येत्या काही दिवसामध्ये हा जो बदल आहे मंत्रिमंडळामध्ये तो होऊ शकतो। मात्र हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, तर त्याच्या आधी हा फेरबदल होतो का त्याच्यानंतर हा फेरबदल होतो हे पाहणं महत्त्वाचं। इतकं जरी असलं तरी देखील जे मंत्री आहेत त्यांना हा धक्का मानला जातोय, कारण अनेक नव्या चेहऱ्यांना या नव्या संधी मिळू शकते। मात्र जे बडे नेते आहेत, जे बडे मंत्री आहेत, अशांना हा एक आता धक्का बसणार आहे। नक्कीच धन्यवाद। आपण पाहू शकतोय की आता काही मंत्र्यांना, काही वाचाळवीर मंत्र्यांना आणि जे कामचुकार आहेत त्यांची हकालपट्टी केली जाऊ शकते अशी अत्यंत महत्त्वाची बातमी विश्वसनीय सूत्रांकडून पाहायला मिळते। मात्र या बदल्या कधी होणार आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची बातमी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।